मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल, घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू, काम करत आलोय, काम करत राहू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रेला नाशिक दिंडोरी येथून सुरुवात झाली। बस प्रस्थान दिंडोरी येथे झाले असता तेथील आमदार नरहरी झिरवाळ यांनी यात्रेचे प्रास्ताविक केले। जनसन्मान यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही उपस्थित होते। या जनसन्मान यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी महिला भगिनींनी राखी बांधून मान्यवरांचे स्वागत केले व विजयाचा जयघोष करत लाडकी बहीण या योजनेबद्दल आभार व्यक्त केले। यावेळी पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे। 3 दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात। छत्रपती महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले, त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत। महिला, युवा, युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत। जनतेची सेवा करणे हाच आमचा धर्म आहे। आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत, अशा शब्दात अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान जनतेला आश्वासित केले व पुढे बोलताना त्यांनी जनतेला आव्हानही केले की आता खोट्या नाट्या गोष्टींना बळी पडू नका। जे लोकसभेत झाले ते विसरून विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशीर्वाद द्या। ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा। भक्कम करी विद्येचा हक्क बजावून, बळीराजाच्या कष्टाचं सोनं इकला या मातीत, महाराष्ट्रवादीचा करूया जल्लोष घेऊन सोबत आज। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जनसन्मान यात्रा शुरू की है और उसका सब प्रोग्राम हमारे पार्टी के प्रेसिडेंट सुनील तटकरे जी और बाकी साथियों ने तय किया है। आज से शुरुआत है। पूरे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा कॉन्स्टिट्यूंसी में हम जाने की कोशिश करने वाले हैं और उसमें अभी हम महायुति में काम करते हैं। हम गवर्नमेंट में हैं। गवर्नमेंट में क्या क्या नया योजना हमने लोगों के लिए लाया है उसके बारे में हम लोगों को बताएंगे। गवर्नमेंट में जाने के बाद जो भी अच्छे डिसीजन समाज के लिए है, महाराष्ट्र के लिए है, महाराष्ट्र के लोगों के लिए है, फार्मर्स के लिए है, युवा युवतियों के लिए। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।